रामकृष्ण हरे. तर संस्कार जीवन जगत असताना संस्कार महत्त्वाचे आहेत. एखाद्या व्यक्ती जर समजा संस्कारानं जर समजा घडत असेल, त्या व्यक्तीला पश्चाताप होतो की मी आज या संस्कृतीमुळे वाचलो आणि त्यावेळेस त्याची भरभराटीच्या संस्कृती त्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर तो फार पुढं लांब गेलेला असतो. प्रपंचामध्ये त्याची विजय पताका झळकत असते आणि तशा व्यक्तीला कोणाचा तरी आशीर्वाद लागतो, सद्गुणी माणसाचा. त्यावेळेस तो माणूस विचाराने घडला जातो. आजकाल जमान्यामध्ये चांगले विचार देणारे फार कमी आहेत आणि वाईट विचार देणारे फार असंख्य मिळतात. जीवन जगत असताना जीवनाच्या वाटेवर वाईट मार्ग शिकवणारे अनेक आहेत आणि चांगल्या मार्गाला लावणारे फार कमी आहेत. आणि जीवन जर सुखमय घडायचं असेल आणि आपलं आयुष्य सुसंस्कृतिवान बनायचं असेल तर आपल्याला संस्कार संपन्न बनलं पाहिजे. आणि त्यावेळेस यश पाठीमागेच राहतं. आणि त्यावेळेस सर्व काही समाधानाच्या गोष्टी आल्यानंतर माणूस एकदम त्या बाबतीत विचार शोधणारा जो आहे त्यांच्याकडे शोधत येतो. आणि ते विचार देणारे सात्विक कुलाचे असतात. ते अंतःकरणापासून विचार देतात. त्यांच्या मनामध्ये येतं किंचित सुद्धा मळ नसतो. मग विचार ऐकणारे तरुण वर्ग असेल, वयोवृद्ध असतील, मुले असतील, स्त्रिया असतील, मुली असतील, विचार ही संस्कार महत्वाचे आहेत. स्त्रीविषयी बोलूया. स्त्री ही एक अधिमाया शक्तीचा अवतार आहे. आणि स्त्री ही 3 गोष्टीची जबाबदारी पार पडते. प्रथमतः आई, नंतर पत्नी, नंतर बहीण. ही 3 प्रकारची कायमस्वरूपाची जबाबदारी पार पडते. म्हणून स्त्रियांना जगत जननी म्हणतात, आदिमाय शक्तीचा अवतार म्हणतात. आणि स्त्रियापासून हे विश्व निर्माण झालं. स्त्री ही एक आदिमाय शक्तीचा अवतार आहे, देवीचा अवतार आहे. मात्र आणि पुरुषाचा अवतार महिषाचा. दोघाशिवाय विश्वाची जडणघडण नाही. आणि ह्या दोघांनाही संस्कृतीची जाणीव राहिली पाहिजे. आपण मी सुद्धा पुरुषाने म्हणलं पाहिजे, मी ईश्वराचा अवतार आहे. माझ्या अंगामध्ये भगवान परमात्माची शक्ती आहे. मी सुद्धा संस्कृतिवान बनलं पाहिजे. ही पुरुषाने विचार करायची गोष्ट आहे. आणि स्त्रियाने मी आदिमाय शक्तीचा अवतार आहे हा विचार केला पाहिजे. पुढं पाऊल टाकत असताना तंत विचार करून पाऊल टाकलं
तर स्त्री ही आदिमाय शक्तीच राहते. प्रसंग अवधानानुसार माता कालिकी सुद्धा होऊ शकते, माता सरस्वती होऊ शकते. माता जे काही देवींचा अवतार आहे ते देवीचे अवतार प्रगट करते. स्त्री एक आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. हे पुरुषाने चित्र डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मुलगी असेल, स्वतःची मुलगी आणि परकी मुलगी एकच समजायची. बहीण असेल, पाठची बहीण समजायची. आई असेल, आपली आई आणि ती आई एकच आहे असं समजायला पाहिजे. ही जर समजा संस्कृती ह्यांच्या मनामध्ये खेळली असेल, त्यावेळेस यश निश्चित त्यांच्या पाठीशी राहतं. जो विचार देतो की आपण जीवन जगत असताना कुठतरी अडखलोत, आपण महिषाची मूर्ती आहे, माझ्या शरीरामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे आणि मी माझा पाऊल वाकडा पडता कामा नये, ही पुरुषाने विचार करायची गोष्ट आहे. आपण सुद्धा देवाचा अंश आहेत, देवाचा अवतार आहे. आपण बी कुठल्या बाबतीत कमी नाही. आणि स्त्रियाने मी आदिमाय शक्तीचा अवतार आहे हे चित्र डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. हल्लीच्या जमान्यामध्ये फार विस्कळीतपणा झालेला आहे आणि ही जर चित्र डोळ्यासमोर जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत अन्याय अत्याचार बंद होणार नाही. आणि कोणाला ह्याचा अर्थ वेगळाच ठरला जातो. स्त्रिया ही सीमा ओलांडतात आणि पुरुष बी सीमा ओलांडतात. त्या सीमा ओलांडल्यामुळं अधपतनात दोघांनाही जायची वेळ येते. आणि यश प्रदान व्हायच्या ऐवजी अपयशी होतं. अपयश झाल्यानंतर सर्व काही विनाश होतो. तर आजच्या रेलमध्ये व्याख्यान मालिकेतून एकच शिकायचं आपल्याला की संस्कार महत्त्वाचे आहेत. आपल्याला भावी पिढी जर घडवायची असेल तर आपल्याला संस्कृतीवान बनलं पाहिजे. मला काहीतरी करायचं आहे, मी संस्कृतीवान घडलो पाहिजे आणि त्यावेळेस पुढची पिढी संस्कृतीवान घडल्याशिवाय राहणार नाही. तर नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आपण एक मागच्या व्याख्यान मालिकेतून विषय घेतला होता की साधू संतांच्या संगतीला राहिल्यानंतर स्त्रिया ही आईचं रूप बदलतात. ज्यावेळेस एकनाथ महाराजांना राग आणण्यासाठी तिथल्या कर्मकांड लोकांनी ठरवलं, एका व्यक्तीला पैशाची 200 रुपयाची गरज होती मुलीच्या लग्नासाठी आणि 200 रुपये त्याला मिळाला. त्यावेळेस काळ धामधुमीचा होता, अडचणी फार माणसाच्या मनात. आणि ते कर्मकांडी नातांना म्हणले, राग आणा, तुम्हाला 200 रुपये देतो. आता त्याला पैशाची गरज, ठीक आहे म्हणलं. नाथ महाराज देवपूजा करत असताना हा जोड्यासहित आतमध्ये आला आणि डायरेक्ट देवघरापर्यंत गेला. नाथ महाराजांनी पाहिल्याबरोबर, माऊली या बसा, त्यांचा आदर सत्कार केला, त्यांचा स्वतःच्या हाताने जोडा खाल्ला. म्हणजे इतकी संतांच्या अंगामध्ये लेंत आहे. आणि येतच त्याची पूजा केली. पूजा केल्यानंतर पंक्तीला बसला. आता दुसरा प्रयोग करू म्हणला आपण. नाथ महाराज जेवताना काय केलं, दोघाला सारखं ताट वाढलं. वाढल्यानंतर चटकीने उठला आणि
गिरिजा मातेच्या पाटकुळी बसला. नाथ महाराज पाहिल्यानंतर गिरिजा म्हणले, ऐक, तुझ्या बाळाला लय दिवसापासून असणारा खळीला आले, जरा सांभाळून. आणि तसं म्हटल्याबरोबर ते म्हणाल्या, हा मला तसंच वाटायला लय, आणि बाळाला सांभाळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य, इतकी लेनता पाहिजे, इतकी संयम पाहिजे, त्यावेळेस सर्व गोष्टी साध्य होतात. आणि त्यावेळेस इतके नाथ महाराजाकडे संयम होतं, आणि स्त्रियांकडे सुद्धा त्यावेळेस संगतीनुसार संयम पाळला. दुसरं मनात तिसरं काहीच आलं नाही. तसं मनावर सुद्धा निर्भय पाहिजे मन. आणि आपल्या अंतःकरणाला भक्तीचं ओढ असल्यामुळं त्या भक्तीच्या शक्तीनं मनात कवडं पावडं किंवा दुश्चिन्ह अजिबात येत नाहीत. जसा प्रसंगानुसार तुम्हाला माणसं मिळतात. आपण जर स्वच्छ असेल, आपण संस्कृतीवान असेल, त्याची काळजी भगवान परमात्मा वाहतो. पण श्रद्धा ठेवली तर माझ्या जीवनातला असंख्य प्रश्न आहे या बाबतीत. आणि म्हणून काही गोष्टी अनुभवाचं आल्यानंतर मी सांगायला चालू केलं. तसं जीवन जगत असताना सर्व गोष्टीचा संयम पाळणं महत्वाचं आहे. आजच्या या रेलमध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे की संस्कार संस्कृती ज्यावेळेस जपन करेल त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा आपलं अंगरक्षक रूपानं राहतो आणि रक्षण करतो. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.